Hello student, in today's session we are going to start Python programming. So for Python programming we are going to use Pyroid 3 software. So before starting actual programming, let us see the programs one by one. So Python programming or practical belongs to semester 2 group B. So let us start with the first experiment. The title of the experiment is write a Python program to find that the number entered from the user is even or odd. Print an output an appropriate message to the user. याचा अर्थ काय, युजरने जो नंबर एंटर केलेला आहे तो इवन आहे की ऑड आहे हे ठरवायचं आहे आणि तसा ॲप्रोप्रिएट मेसेज युजरला द्यायचा आहे की नंबर इज इवन ऑर ऑड. सो एम काय प्रोग्रामचं, to write a program to identify whether the number is even or odd, enter by user and print appropriate message. डिस्क्रिप्शन आहे प्रोग्रामचं, डिस्क्रिप्शन बघूया आपण. अ नंबर इज इवन इफ इट इज परफेक्टली डिव्हिजिबल बाय 2. यू नो दिस व्हेरी वेल. इफ एनी नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 then and then it is even. When the number is divided by 2, ओके, वी यूज द रिमाइंडर ऑपरेटर पर्सेंटेज. हा पर्सेंटेज रिमाइंडर ऑपरेटर आपण प्रोग्राममध्ये वापरणार आहोत टू कॉम्प्यूट द रिमाइंडर कॉम्प्यूट काढायला. इफ द रिमाइंडर इज नॉट 0 द नंबर इज ऑड. याचाच अर्थ काय, जर रिमाइंडर 0 असेल तर नंबर इवन आणि 0 नसेल तर नंबर ऑड. ओके, आता अल्गोरिदम बघूया. प्रोग्राम आपण 3 स्टेपमध्ये जात असतो. पहिला असतो अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे काय, प्रोग्रामचं डिस्क्रिप्शन. इंग्लिश लाईक वर्डमध्ये प्रोग्रामचं डिस्क्रिप्शन त्याला म्हणायचं. स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ प्रोग्राम इज नोन ॲज अल्गोरिदम. मग स्टेप 1 काय, स्टार्ट. स्टेप 2 काय, रीड एन व्हॅल्यू रीड करायची आहे. स्टेप 3 काय, इफ एन डिवायडेड बाय 2 इज इफ एन पर्सेंटेज 2 असं म्हणूया आपण इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, जर एन नंबरला 2ने डिवायडेड केलं आणि जर तुमचा रिमाइंडर 0 असेल तर राईट इवन नंबर, एल्स राईट ऑड नंबर. हे झालं प्रोग्रामचं डिस्क्रिप्शन, स्टेप वाईज डिस्क्रिप्शन. आणि चौथी स्टेप काय, स्टॉप. आता फ्लोचार्ट बघूया. फ्लोचार्ट म्हणजे काय, पिक्चोरियल प्रेझेंटेशन ऑफ युअर प्रोग्राम. ओके, तर आता ह्या ठिकाणी बघा, स्टार्ट. प्रोग्रामिंगला स्टार्ट करायचं आहे. रीड एन व्हॅल्यू रीड करायची. ह्या ठिकाणी कंडिशन आहे म्हणून आपण हा पिक्चोरियल फॉर्म घेतो आहे. एन डिवायडेड बाय 2 इज रिमाइंडर इज इक्वल टू 0. जर ट्रू असेल, जर रिमाइंडर ही जर कंडिशन ट्रू झाली, ही कंडिशनसाठी आपण हा यूज करतो आहे पिक्चर. इफ कंडिशन ट्रू म्हणजे रिमाइंडर 0 देन राईट इवन नंबर. इफ कंडिशन इज फॉल्स म्हणजे तुमचा रिमाइंडर 0 नसेल तर राईट ऑड नंबर. आणि ह्या दोघांच्या नंतर काय करायचं, आपल्याला प्रोग्राम स्टॉप करायचा आहे. सो आता प्रोग्राम बघूया. प्रोग्राममध्ये आता प्रोग्राम जेव्हा लिहितो त्या प्रोग्राममध्ये जेव्हा आपण हॅश वापरत असतो तेव्हा ते युजर डिफाईन कमेंट असतं. इट इज दिस कमेंट इज नॉट एक्झिक्युटेबल बाय द कॉम्प्युटर इटसेल्फ. तो सॉफ्टवेअर त्याचे एक्झिक्युटेबल कोड तयार करत नाही, फक्त युजरला त्याच्यातनं माहिती मिळत असते. म्हणून हॅश नंतरचा काही स्टेटमेंट फक्त युजरला कमेंटसाठी वापरलं जातं. पुढे हॅश नंतर अ नंबर इज इवन इफ डिव्हिजन बाय 2 गिव्ज अ रिमाइंडर 0. परत युजरला इथे कमेंट आहे, जर नंबर इवन कधी असेल जर तो 2ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 असेल तर. इफ द रिमाइंडर इज 1 देन नंबर इज ऑड. ही परत युजरला काय कमेंट आहे हॅश नंतर की जर तुमचा रिमाइंडर 1 असेल तर नंबर काय आहे, ऑड आहे. आता इथून प्रोग्रामिंगला सुरू होते. पहिलं स्टेटमेंट आहे एन्युमेन इज इक्वल टू INT इनपुट एंटर अ नंबर. दिस इज अ सिंटॅक्स ऑफ पायथॉन. ही अशाच पद्धतीने लिहिला गेला पाहिजे. एन्युएम म्हणजे नंबर व्हेरिएबल आहे, इज इक्वल टू INT म्हणजे तो व्हेरिएबल कसा आहे, इंटीजर. आणि ब्रॅकेटमध्ये काय इनपुट द्यायचं आहे, एंटर अ नंबर. आता इनपुटच्या पुढे परत ब्रॅकेट आहे आणि डबल कोटमध्ये टाकलं आहे एंटर अ नंबर. आता एंटर अ नंबर ही जी डबल कोटमध्ये टाकलेली जे काही शब्द आहेत, वर्ड्स आहेत, मेसेज आहे, तो काय होईल तुमच्या मॉनिटरवर डिस्प्ले होणार आहे. युजरला तिथे काय करायचं आहे, हा मेसेज डिस्प्ले झाल्यानंतर नंबर एंटर करायचा आहे.
म्हणजे वरचं स्टेटमेंट हे जेव्हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल तेव्हा फक्त एंटर अ नंबर तुमच्या मॉनिटरवर असेल. हे स्टेटमेंट एक्झिक्यूट म्हणजे कॉम्प्युटरने सॉल्व केल्यानंतर. पुढचं स्टेटमेंट आहे इफ नंबर डिव्हिजिबल बाय 2 अँड रिमाइंडर इज इक्वल टू 0. आता इफ स्टेटमेंट वापरलं आहे, कंडिशन आहे म्हणून इफ चेक करतं की तुम्ही नंबरला 2ने डिवाईड केल्यानंतर त्याचा रिमाइंडर 0 आहे का, ही कंडिशन चेक करतो म्हणून इफला आपण कंडिशन स्टेटमेंट असं म्हणत असतो. प्रिंट. आता इफ ही जर कंडिशन सॅटिस्फाईड झाली म्हणजे जर 0 असेल रिमाइंडर तर काय प्रिंट होईल, द नंबर एंटर बाय द युजर इज इवन. एल्स जर ही कंडिशन इफची कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली, जर रिमाइंडर 0 नाही आलं तर काय एल्स. इफ कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड देन एल्स प्रिंट. काय प्रिंट होईल, 0 इज ऑड नंबर म्हणजे युजरने डिफाईन एंटर केलेला नंबर काय आहे, ऑड आहे. सो अशा प्रकारे पहिला प्रोग्राम झाला आहे. आता आपण दुसरा प्रोग्राम बघणार आहोत. राईट अ पायथन प्रोग्राम टू जनरेट फॅबोनाची सिरीज. एम तोच आहे. डिस्क्रिप्शन बघा. अ फॅबोनाची सिक्वेन्स इज द इंटिजर सिक्वेन्स ऑफ. आता हा इंटिजर सिक्वेन्स आहे तो कसा जनरेट होतो बघा, 0 1. ओके, 0 + 1. आता n1 व्हॅल्यू काय 0, n2 व्हॅल्यू काय 1. मग n1 + n2 काय येईल, 0 + 1 1 येईल. आता n1 व्हॅल्यू ही 1 असेल आणि n2 व्हॅल्यू काय असेल 2. काउंट काय येईल, 1 + 1 2. आता n1 n2 परत बदलतील म्हणजे दोन व्हॅल्यू, n1 काय येईल आता 1 आणि n2 काय येईल 2 आणि काउंट काय येईल 1 + 2 3. परत पुढच्या व्हॅल्यू बदलतील 2 + 3 5. परत पुढची व्हॅल्यू बदल 3 + 5 8. अशा प्रकारे जो सिक्वेन्स मिळतो त्याला म्हणतात फॅबोनाची सिक्वेन्स. पहिल्या 2 नंबरच्या ॲडिशनने तिसरा नंबर तुम्हाला मिळतो आहे. ओके बघा, तेच इथे लिहिले, द फर्स्ट 2 टर्म्स आर 0 अँड 1. ऑल अदर टर्म्स आर ऑप्टेन बाय ॲडिंग द प्रिसिडिंग 2 टर्म्स. मीन्स द रिमेनिंग टर्म्स can be obtained by adding these 2 first terms. This means to say the nth term is a sum of, that means what, the nth term is nothing but the sum of n-1th and n-2th term. So let us see the algorithm. Again, what is algorithm? Algorithm is a stepwise description of program. So start, declare variable I, A, B, show. These 3 variables that we have to declare. Initialize the variable. A is equal to A and B are the first 2 numbers. So initialize this A and B as A is equal to 0, B is equal to 1. Show is the count. Show is equal to 0. The count initially is what? 0. Enter the number of terms of Fibonacci series to be printed. आता तुम्हाला कुठपर्यंत ह्या टर्म्स हव्या आहेत. आता टर्म्स कशा आहेत, 0 1 1 2 3 5 8 अशा कुठपर्यंत हवा आहे तो टर्म्स तुम्हाला इथे डिफाईन करायचा आहे. प्रिंट फर्स्ट 2 टर्म्स ऑफ सिरीज. पहिल्या 2 प्रिंट होतील. यूज लूप फॉर द फॉलोइंग स्टेप्स. ओके, खालच्या याच्यासाठी लूप वापरायचा आहे. शो A + B. आता शो काय, काउंट आहे A + B म्हणजे शो इज इक्वल टू A + B. A is equal to B. Once A + B is added, the count is get, the value will be changed. आता B ची आणि A ची व्हॅल्यू काय होईल, आता बघा पहिली A ची व्हॅल्यू काय 0 आहे, B ची काय 1 आहे. A + B इनिशियली शो कायला A + B म्हणजे 0 + 1 कायला 1. पुढची टर्म कशी मिळते, A is equal to B म्हणजे आता A ची व्हॅल्यू काय होईल 1 आणि B ची व्हॅल्यू काय होईल त्याच्या पुढची टर्म, म्हणून A ची व्हॅल्यू B ला आपण इथे असाइन केलेली आहे. B is equal to शो, पुढची व्हॅल्यू काय होईल B. इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ I इच टाईम. प्रत्येक वेळी I काय करायचं, एकाने इन्क्रीज करायचा म्हणजे तुम्ही जो काउंट डिफाईन केला आहे तिथपर्यंत जायचं. म्हणजे 0 प्रिंट झाला की I वाढेल एकाने 1, 1 प्रिंट झालं की I वाढेल एकाने 2 3, असं 5 टर्म दिले असेल तर तो 5 पर्यंत जाईल. प्रिंट द व्हॅल्यू ऑफ शो. एकदा का सगळ्या टर्म्स मिळाल्या की शोची व्हॅल्यू काय करायची, प्रिंट करायची आहे. सो लेट अस सी द फ्लो चार्ट. आता आपण फ्लो चार्ट बघणार आहोत. पिक्चोरियल प्रेझेंटेशन स्टार्ट. डिक्लेअर व्हेरिएबल्स I, N, A, B शो. आपण जो अल्गोरिदम आहे त्याचंच पिक्चोरियल प्रेझेंटेशन म्हणजे फ्लो चार्ट. इनिशियलाइज A इज इक्वल टू B, A इज इक्वल टू 0, B इज इक्वल टू B आणि शो इज इक्वल टू 0 इनिशियलाइज करायचे आहेत. इनपुट द नंबर ऑफ टर्म्स टू बी प्रिंटेड. आता आपल्याला किती टर्म्स हवा आहे तो इथे प्रिंट करायचा आहे. द फॅबोनाची सिरीज इज N, N, A, B. या फॅबोनाची सिरीज इथे प्रिंट करायची आहे.
आय इज इक्वल टू 2, आय तर इथे डिफाईन केला आहे 2. आय इज लेस दॅन इक्वल टू एन, म्हणजे जो युजरने जेवढा नंबर दिला टर्म्सचा त्याच्यापेक्षा हा आय लहान आहे का नाही हे इथे काय करायचं आहे, डिसिजन घ्यायचं आहे. ओके, जर तो लहान नसेल, इक्वल असेल तर काय होईल, सेरीज स्टॉप होईल. पण जर तो लहान असेल तर काय होईल, शो इज इक्वल टू ए प्लस बी. शोची व्हॅल्यू तिथे म्हणजे काउंट ॲड होईल आणि एमध्ये काय जाईल बीची व्हॅल्यू आणि बीमध्ये काय जाईल शोची व्हॅल्यू आणि आय काने इन्क्रीमेंट होईल. असं कुठपर्यंत होईल, एंथपर्यंत, जोपर्यंत आय होत नाही तोपर्यंत होईल आणि फायनली तुमची व्हॅल्यू शोची व्हॅल्यू प्रिंट होईल आणि प्रोग्राम स्टॉप होईल. आता आपण प्रोग्राम बघूया. पहिलं स्टेटमेंट काय, हॅश नंतर म्हणजेच युजर कमेंट, प्रोग्राम टू डिस्प्ले द फॅबोनाची सिक्वेन्स अप टू एंथ टर्म. एंड टर्म आता प्रोग्रामला सुरू झाली. एंड टर्म इज इक्वल टू व्हॉट, इनपुट INT. एंड इथे बघा एंड टर्म्स डिफाईन केला आहे. ह्या व्हेरिएबलला काय करायचं, युजर डिफाईन इथे तुमच्या मॉनिटरवर कुठला मेसेज डिस्प्ले होईल, हाऊ मेनी टर्म्स. ओके, तो कसा असेल, इंटिजर. ओके, हे डिस्प्ले झाल्यानंतर युजर काय करेल, किती टर्म्स आहे हे एंटर करेल. मग परत बघा हॅश नंतर आहे कमेंट, फर्स्ट 2 टर्म्स आता खाली येतील. मग पहिल्या 2 टर्म काय, N1 इज इक्वल टू 0, N2 इज इक्वल टू 1 ह्या डिफाईन केल्या आहेत. काउंट डिफाईन केला आहे 0. चेक इफ द नंबर ऑफ टर्म इज व्हॅलिड. इफ एन टर्म इज लेस दॅन इक्वल टू 0, जर ती लेस दॅन इक्वल टू 0 असेल तर मेसेज काय जाईल, आपल्याला ती इंटिजर व्हॅल्यू आहे, कारण आपण ती इंटिजर व्हॅल्यू डिफाईन केलेली आहे त्यामुळे ती 0पेक्षा वरती हवी आहे, मोठी हवी आहे. जर ती 0पेक्षा कमी असेल तर परत काय होईल, प्लीज एंटर अ पॉझिटिव्ह इंटिजर. एल्स इफ एन टर्म इज इक्वल टू 1, प्रिंट फॅबोनाची सिक्वेन्स अप टू एन टर्म्स. आता फॅबोनाची सिक्वेन्स हा एन टर्म जर 1 असेल तर इथे तो मेसेज डिस्प्ले होईल, अदरवाईज N1 व्हॅल्यू डिस्प्ले होईल. एल्स प्रिंट फॅबोनाची सिक्वेन्स, किंवा मग तुमचा जो युजर डिफाईन दिलेल्या टर्मनुसार तुमचा फॅबोनाची सिक्वेन्स काय होईल, प्रिंट होईल. आता व्हाईल काउंट लेस दॅन एन टर्म, आता कंडिशन टाकली आहे, काउंट जो आहे तो एन टर्म्सपेक्षा काय असेल, लहान असेल, तर काय होईल, N1 व्हॅल्यू प्रिंट होईल. एन्थ टर्म काय येईल, N1 प्लस N2. आता व्हॅल्यूज अपडेट होतील, कारण आता एन टर्म म्हणजे काउंट आला N1 प्लस N2. आता N2ची व्हॅल्यू N1ला येईल, N2मध्ये एन्थ टर्म होईल आणि परत काउंट एकाने इन्क्रीमेंट होईल. असं कुठपर्यंत होईल, जोपर्यंत तुमचा काउंट हा एन टर्म बरोबर येत नाही तोपर्यंत काय होईल, तुमचा प्रोग्राम लूपमध्ये राहील. जेव्हा तुमचा काउंट एन टर्मपेक्षा मोठा होईल तेव्हा तुमचा प्रोग्राममधून लूपमधून प्रोग्राम बाहेर येईल आणि प्रोग्राम एंड होईल. सो thank you very much. Let us stop now. Student, I welcome you all to this session. From today itself, we are going to start practical based on Python programming. आजपासून आपण पायथन प्रोग्रामिंगला सुरुवात करणार आहोत. तर पायथन प्रोग्रामिंगसाठी जे एडिटर मी यूज करणार आहे, जे सॉफ्टवेअर मी यूज करणार आहे, त्या सॉफ्टवेअरविषयी आपण आधी माहिती घेऊया. पायरॉइड 3 म्हणजे PY3 हे जे सॉफ्टवेअर आहे हे तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर त्याचा आयकॉन बघा इथे दाखवल्याप्रमाणे दिसेल, PY3 पायरॉइड 3. तो पायरॉइड 3 हा आयकॉनला तुम्ही क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी एक विंडो दिसेल. त्या विंडोमध्ये काय आधी आपण बघूया. ती जी विंडो आहे ती ह्याप्रमाणे असेल. ह्या ठिकाणी वरती 3 लाईन, तिथे न्यू स्टार आहे, नंतर एक TV सारखा बॉक्स आहे, लाईट आहे, 3 डॉट्स आहेत. ओके, आणि 1 दिलेला आहे. ओके, आता काय करायचं, मी न्यूला क्लिक केलं की त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते इथे येतात. इंटरप्रिटर, टर्मिनल, PIP, शेअर, ह्या सॅम्पल्स, असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर जेव्हा मी ह्या 3 ह्या TV सारख्या बॉक्सला क्लिक करते तेव्हा न्यू, ओपन, सेव्ह ॲज, क्लोज, रिसेंट फाईल्स, हा तुम्हाला हे वेगवेगळे इन्फॉर्मेशनचे टॅब दिसतात. की तुम्हाला नवीन जर एखादं प्रोग्राम तयार करायचा असेल तर तुम्ही न्यूला क्लिक करायचं. ओके, त्याच्यानंतर बघा तो बल्बसारखा दिसतो आहे, त्याच्यावर हे 3 ऑप्शन्स येतात. त्याच्यानंतर 3 डॉट्सवर क्लिक केलं की अंडू, रिडू, सर्च, गो टू लाईन हे ऑप्शन्स येतात. तर आता आपण प्रोग्रामला सुरुवात करणार आहोत. तर मी एक न्यू फाईल ओपन केलेली आहे. तर ह्या ठिकाणी प्रोग्राम कसा लिहायचा, एक छोटासा 1 लाईनचा प्रोग्राम लिहून मी तुम्हाला इथे प्ले करून दाखवते आणि बाकीचे प्रोग्राम मी सेव्ह केलेत ते
एक्सप्लेन करणार आहे. प्रोग्राम लिहिताना जी 1 लाईन आहे त्याच्यावर मी क्लिक केलं की खाली तुमची कीपॅड ओपन होईल. त्या ठिकाणी एक छोटंसं मी स्टेटमेंट लिहिते, PRINT, प्रिंट. याचा अर्थ मला जो मेसेज प्रिंट करायचा आहे तो मी आता ह्या पॅरेंथेसिसमध्ये टाकणार आहे, प्रिंट. PRINT, प्रिंट स्पेस, त्याच्यानंतर पॅरेंथेसिस, राऊंड पॅरेंथेसिस, आणि त्याच्यामध्ये मेसेज लिहिणार आहे मी. फॉर एक्झाम्पल, हॅलो स्टुडंट्स, HLLOW, हॅलो. ओके. तो मेसेज लिहिण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, तो मेसेजला सिंगल कोट वापरायचा आहे आणि सिंगल कोटमध्ये तुमचा मेसेज येईल, हॅलो स्टुडंट, HELLOW, हॅलो स्टुडंट्स. ठीक आहे. हे माझं एक स्टेटमेंट लिहिलं आहे. आता हे स्टेटमेंट लिहिल्यानंतर तुम्ही काय करायचं, बाहेर यायचं, एंटर करायचं, ओके म्हणायचं, दुसरं स्टेटमेंट येईल. आता मी एकच स्टेटमेंटचा प्रोग्राम इथे देते. खाली ते बघा प्लेसारखं बटन आहे, त्याला क्लिक केलं की आपलं आउटपुट इथे दिसतं आहे. म्हणजे प्रोग्राम काय होतं त्या ठिकाणी, तो तुमचा जो कंपायलर असेल तो कंपाईल करतो आणि तुम्हाला आउटपुट येतं हॅलो स्टुडंट आणि प्रोग्राम फिनिश्ड. अशा प्रकारचे प्रोग्राम्स तुम्हाला इथे रन करायचे आहेत. हॅलो स्टुडंट. आता आपण काय करणार आहोत, हा एक एक्झाम्पलचा प्रोग्राम पाहिला. आता आपण प्रॅक्टिकल 1 घेणार आहोत. प्रॅक्टिकल 1 काय आहे तर मगाशी डिस्कस केल्यामुळे युजरने जो नंबर एंटर केला आहे तो इवन आहे की ऑड आहे आपल्याला फाइंड आउट करायचा. आता हा प्रोग्राम मी माझ्याकडे सेव्ह केलेला आहे, तो डायरेक्ट ओपन करते कारण प्रत्येक स्टेटमेंट इथे टाईप करायला वेळ जाईल, त्यामुळे मी आधीच तो सेव्ह करून ठेवला आहे. ओपन, इंटरनल स्टोरेज आणि पायथॉन नावाचं फोल्डर केलेलं आहे, त्या फोल्डरमध्ये हा प्रोग्राम सेव्ह आहे, न्यू फाईल .py. लक्षात ठेवा याचं एक्सटेन्शन काय, तुम्ही तुमचं फाईल नेम द्यायचं आणि .py ह्या एक्सटेन्शनने फाईल सेव्ह करायची. आता हा प्रोग्राम काय तर ह्या ठिकाणी तुम्हाला जो युजर नंबर इथे एंटर करणार आहे तो इवन आहे की ऑड आहे हे आपल्याला इथे डिफाईन करायचं आहे. तुम्हाला याच्यासाठी आपण काय टेक्निक यूज करणार आहोत, इवन नंबरला 2ने पूर्णपणे काय होतं, तो नंबर 2ने पूर्णपणे डिवाइड होतं आणि रिमाइंडर काय येतं 0 येतं. हे साधं लॉजिक इथे वापरलं आहे. सो द फर्स्ट स्टेटमेंट A=INT इनपुट, प्लीज एंटर व्हॅल्यू. सो याचं मिनिंग काय, ह्या ठिकाणी जेव्हा हे स्टेटमेंट किंवा ही कमांड ह्या ठिकाणी एक्झिक्यूट होईल त्यावेळी तुमच्या स्क्रीनवर काय मेसेज येईल, प्लीज एंटर अ व्हॅल्यू. मग युजर काय करेल, ती व्हॅल्यू एंटर करेल. ओके. इफ ए, तिथे साईन काय, पर्सेंटेज साईन. ओके. 2=0 म्हणजेच काय, रिमाइंडर. रिमाइंडर A/2 रिमाइंडर 0 म्हणजे एने या नंबरला जेव्हा 2ने डिवाइड होईल तेव्हा रिमाइंडर 0 आहे का. जर 0 असेल तर युअर नंबर इज इवन आणि 0 नसेल तर युअर नंबर इज ऑड. जर तुमचा ए हा नंबर युजरने डिफाईन केलेला जर एने 2ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर जर 0 असेल तर काय मेसेज त्या ठिकाणी प्रिंट झाला पाहिजे, युअर नंबर इज इवन. एल्स इफ इट इज 0 then print your number is even. If it is not 0 that means else, print odd. कळलं. इफ एल्स स्टेटमेंट वापरलं आहे. इफ म्हणजे जर कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर तुमचा नंबर काय इवन आहे आणि नाही एल्स म्हणजे जर सॅटिस्फाईड नाही झाली तर तुमचा नंबर काय ऑड आहे, असं याचं मिनिंग आहे. आता आपण खाली जे प्लेचं बटन आहे येलो कलरचं त्याला मी क्लिक करते. हे बघा ह्या ठिकाणी तुमचा प्रोग्राम रन झाला, मेसेज आला प्लीज एंटर व्हॅल्यू. आता मी 2 करते आणि परत एंटर करते. काय मेसेज आला, युअर नंबर इज इवन बिकॉज 2/2 रिमाइंडर इज वॉट 0. ओके. परत बघा आपण काय करूया, परत त्याला प्ले करूया. एंटर अ व्हॅल्यू. आता मी 3 टाकते. काय आलं, ऑड, कारण रिमाइंडर 3/2 रिमाइंडर काय तो नॉन झिरो व्हॅल्यू येते म्हणजे एल्स हे स्टेटमेंट ट्रू होतं आणि तुमचा नंबर ऑड आहे हा मेसेज या ठिकाणी डिस्प्ले होतो. तर अशा प्रकारे पहिला प्रोग्राम आपला झाला. आता दुसरा जो प्रोग्राम आहे तो आहे फॅबोनॅकी सिरीजचा. तर मी इथे तो ओपन करून ठेवलेला आहे. आपण आता दुसऱ्या प्रोग्रामकडे जाऊया. दिस इज फॅबोनॅसी सिरीज जी आपण .py ने काय केलेली आहे, सेव्ह केलेलं आहे बघा. फॅबोनॅकी सिरीज फॅबोनॅकी .py. तर पहिलं स्टेटमेंट आहे एन टर्म्स. आता एन टर्म्स
च्या पुढे आपण इक्वल टू लिहितो INT इनपुट हाऊ मेनी टर्म्स. आता फॅबोनाची सिरीज मगाशी सांगितल्याप्रमाणे कशी असते 0 त्याच्यानंतर 1 पहिल्या 2 नंबरचं ॲडिशन 0 + 1 परत 1 परत 1 + 1चं ॲडिशन 2 1 + 2चं ॲडिशन 3 2 + 3 5 अशी ही फॅबोनाची सिरीज काय होते आपल्याला मिळते. सो ही सिरीज आपल्याला करायची आहे तर त्याच्यासाठी किती टर्म्स आहेत हाऊ मेनी टर्म्स हे युजरला द्यायचं आहे. म्हणून आपण पहिल्या स्टेटमेंटमध्ये डिस्प्ले कुठला मेसेज करणार स्क्रीनवर हाऊ मेनी टर्म्स. खाली बघा आता हॅश नंतर जे लिहिलेलं आहे तो काय आहे दॅट इज अ कमेंट. ते फक्त युजर डिफाईन आपल्याला समजून घेण्यासाठी कमेंट हे फक्त युजरसाठी असतं. ते प्रोग्राममध्ये एक्झिक्यूट होत नाही. प्रोग्राममध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरप्रिटर किंवा असेंबलर किंवा कंपायलर त्याचा एक्झिक्युटेबल कोड तयार करत नाही. फक्त युजर डिफाईन ते स्टेटमेंट असतं. ओके मग फर्स्ट 2 टर्म्स मग N1 N2 ह्या 2 फर्स्ट टर्म्स घेतलेल्या आहेत 0 1 काउंट घेतला आहे 0 कारण काउंट कसं येणार आहे आपल्याला फॅबोनाची सिरीज कशा मिळणार आहे पहिल्या 2 टर्म्सचं ॲडिशन म्हणून काउंट 0 घेतला आहे. काउंट काय करेल N1 + N2 करणार आहे. खाली बघा परत हॅश आहे हॅश नंतर मी काय सांगितलं कमेंट युजर डिफाईन चेक इफ द नंबर ऑफ टर्म्स इज व्हॅलिड. आता ह्या ठिकाणी चेक करायचं आहे काय चेक करायचं आहे इफ n टर्म्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 जर n टर्म युजर डिफाईन जो देणार आहे तो जर 0पेक्षा लहान असेल तर परत काय प्रिंट करायचं आहे प्लीज एंटर अ पॉझिटिव्ह इंटिजर. काय मेसेज येईल प्लीज एंटर अ पॉझिटिव्ह इंटिजर. पॉझिटिव्ह इंटिजर त्या ठिकाणी एंटर करा असा मेसेज येईल. ओके नंतर येईल पुढे एल्स इफ n टर्म इज इक्वल टू 1 काय मेसेज येईल फॅबोनाची सिक्वेन्स अप टू म्हणजे किती टर्मपर्यंत तुम्हाला हवा आहे 1 जर टाकलं तर तुम्हाला ती n टर्म टाकावी लागणार आहे. प्रिंट N1 अदरवाईज तो काय होईल N1 प्रिंट करेल. एल्स त्याच्यानंतर ही जर वरची कंडिशन नाही झाली तर काय करेल तो फॅबोनाची सिक्वेन्स तुम्हाला त्या ठिकाणी आउटपुटला देईल. जेवढ्या टर्म्स तुम्ही दिल्या तेवढ्या फॅबोनाची सिक्वेन्स तुम्हाला देईल. खाली बघा व्हाईल काउंट लेस दॅन n टर्म्स. आता तुमचा जो काउंट आहे तो n टर्मपेक्षा कसा आहे कमी आहे. ओके प्रिंट N1 मग N1 प्रिंट होईल. nth टर्म काय येईल N1 + N2. आता आपण शिकलो आहे 2 प्रिसिडिंग नंबर्सचं ॲडिशन करून तुम्हाला n टर्म मिळते. आता ह्या व्हॅल्यूज अपडेट करायचे N1 आता बघा 0 + 1 1 आलं. आता पहिली N1 N2 काय होती 0 1 आता दुसऱ्यांदा आपल्याला जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा N1 N2 बदलतील त्या काय येतील 1 1 म्हणजे 1 + 1 पुढे जाऊन परत N1 N2 बदलतील काय येईल 1 2 पुढे 2 3 म्हणजेच काय N1 इज इक्वल टू N2 आणि N2 इज इक्वल टू nth काउंट प्लस इज इक्वल टू 1 म्हणजे आता या ठिकाणी N1 N2 पण बदल आणि काउंट पण बदलेल. हे कुठपर्यंत बदलेल जोपर्यंत तुमचा काउंट हा लेस दॅन n टर्म्स आहे तोपर्यंत. जेव्हा तुमचा काउंट तुमच्या n टर्मपेक्षा वाढेल म्हणजे तुम्ही जर 5 दिला आणि काउंट 6 झाला तर तुमचा प्रोग्राम लूपच्या बाहेर येईल आणि थांबेल. म्हणजे तुम्ही जेवढा काउंट दिला आहे सपोज मी 5 काउंट दिला तर 5 फॅबोनाची नंबर्स प्रिंट होईस्तोवर हा लूपमध्ये राहील. 5च्या पुढे माझा काउंट गेला की प्रोग्राम लूपच्या बाहेर येईल. हा साधा फॅबोनाची सिरीजचा प्रोग्राम आहे. आता मी याला प्ले करते बघा. प्ले केल्यानंतर याला हाऊ मेनी टर्म्स. आता ह्या ठिकाणी मी सपोज टर्म दिल्या 5 आणि एंटर केल्या तर आल्या माझ्या 5 टर्म्स 0 1 1 2 3. ओके आता आपण अजून बघूया ह्या प्रोग्रामला परत प्ले करूया. प्ले केला. ओके आता टर्म्स घेतल्या मी 10 आल्या 10 टर्म्स 0 1 1 2 3 5 8 13 21 34. ॲडिशन कसं होतं 0 + 1 1 + 1 1 + 2 अशा प्रकारे तुमचा फॅबोनाची सिरीज तुम्ही दिलेल्या टर्म्सपर्यंत काउंट करेल आणि त्याच्यानंतर तो बाहेर जाईल. ओके सपोज आता मी परत घेते ह्या ठिकाणी दिला मी 0.5. ओके एरर दिली कारण आपण दिलेलं आहे की n टर्म्स कशी असली पाहिजे इट मस्ट बी इंटीजर इट मस्ट बी ग्रेटर दॅन 1 और इट मस्ट बी ग्रेटर दॅन 1. ओके सो विथ दिस वी आर फिनिश्ड आवर पायथॉन प्रोग्राम. सो काय करायचं आहे तुम्ही हे राईट डाऊन करा तुमच्या गुगल प्ले स्टोरवरून आणि हे प्रोग्राम करून बघा. हे जे प्रोग्राम इथे रन करून दाखवले तेच कोड घ्यायचे आणि तुम्ही ते लिहून काढायचे आणि रन करायचे आहेत. सो तो लेट अस स्टॉप नाव. थँक्यू.